नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर तुम्ही बघत असाल परीने साडी घातली आणि हे कुठं आलेत आणि यांचा शूट चालले. तर परीचा आहे डान्स. तुम्ही काल माझा ब्लॉग पाहिलाच असेल, कारण पाटण महोत्सव चालू आहे, 3 दिवस आहे. काल पुन्हा पहिला दिवस आणि आज आहे दुसरा दिवस आणि आज तिथे डान्सच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि परीने त्याच्यामध्ये भाग घेतला. क्रांतीची ज्योत पेटवत ठेवली. आज आपण अशाच या पाटाच्या पवित्र माती ही ज्ञानाची कथाकथन स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली आहे. आपणासमोर मी वन्य विद्यालय व शामरावदाजी देशमुख ज्युनियर कॉलेज मोरगिरी या विद्यालयाची विद्यार्थी कुमारी श्वेता तुषार देशमुख आपणासमोर मी आज साक्ष एका मशालीची स्वराज्यापासून ते पाटणच्या सुराज्यापर्यंत हे एक पात्री नाटक सादर करणार आहे. मी काळकलाचरून जन्माला आलेली एक ठिणगी. मी पाहिले या पाटणच्या सह्याद्रीत घडलेले कित्येक इतिहास. जेव्हा मावळ्यांच्या हातात मी धगधगत होते ना, तेव्हा माझ्याच उजेडात हे दातेगड आणि गुणवंतगड सावरले गेले. मी मशाल आहे. अरे तेव्हा माझा उपयोग शत्रूला जाळण्यासाठी व्हायचा. मी पाहिले हे सर्व इतिहास, परंतु मी पाहिले अजून एक इतिहास, ते म्हणजे या भूमीतले काही शूरवीर ज्यांनी रक्ताचं पाणी केलं पण स्वराज्य चुकू काही दिलं नाही. पण काळ बदलला तसं माझं रूपही बदललं. शत्रूला जाणारी मी मशाल पुढे एका बलिदानाची साक्ष झाली. आणि ज्या वेळेस या सह्याद्रीच्या कुशीत कोयनेचं धरण उभं राहिले ना, तेव्हा मी पाहिले या सह्याद्रीच्या कुशीत ज्यावेळेस कोयनेचं धरण उभं राहिले ना, त्यावेळेस मी पाहिले अनेक लोकांना तर परीचा डान्स वगैरे झाला आहे. तर डान्स झाल्यावरती आम्ही तिथून निघून आलो आहोत, कारण दुपारची वेळ पण आहे आणि आजची झोपायची पण टायमिंग आहे. उगाच ती इथं रडून किरकिर वगैरे करायला नको, निघून आलो आहोत. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा जाणार आहोत ती झोपून उठल्यावरती. आणि पुढे आल्यावरती त्यांचे मित्र भेटले आणि त्यांनी अजून बैलगाडी बघितली आणि त्याच्यामध्ये जाण्यासाठी तिनं हात पण धरला आणि तिला बसवले. आणि ती दादा जशी बैलांशी बोलतात ना, तसं तिचं पण बोलायचं चालू आहे बैलांसोबत. आणि परीला पण म्हणत होते तू पण बसल, आपण एक फोटो वगैरे काढूया, कारण तिने साडी पण नेसलेली होती. तर ती नाही बोलते, ती घाबरते. तर ही जाऊन बसते. आता तिला यायचं माझ्याकडं, कारण त्यांना पुढे पण एक दुसऱ्या साईडने जायचं, आम्हाला दुसऱ्या साईडने जायचं. त्याच्यामुळे तिला आता मी घेते. अशी ही पोरगी. बघितलं का पेटुकले फ्लॅट घेतला नको. त्याच्यानंतर आद्या वगैरे झोपून वगैरे उठली. परत आला
कशाला काय गरज आहे NCT अहो ते परत आणि हे करायचं NC म्हणजे काय करा नॉमिनलच आपले अर्ज देऊन ठेवा नसतं म्हणजे कसं हां FIR दाखल करू नका FIR दाखल केली ते बरं हेल्पाट आणि हे भानगडी शेवटी कसं आहे तो काही मग तुमचा पाहुणा काही कोल्हापूरवरून सारखा येणार नाही ही कराडची आजूबाजूची जर असली तिथले ते येतील लगेच त्यांचंच वाटतं. नॉमिनल केस द्या नोंद रजिस्टरला तिथं कोण आहे फक्त त्याला सांगा मी त्यांना सांगा ओके पडशी लागेल मागं काय विषय हो बिल नाही दिलं तेच की विषय ते त्यांचेच पाहुणे वे ते कोल्हापूरवाला होता ना तो बरोबर आत गेला पाहिजे तो बघा आपला बी बाहेर आहे चप्पल काढ की अगं चप्पल काढ की तिथं कुठे आहे तिथे नाही तुझं तू काढ इथं नको वेड्यागत नाही काढ काढ लवकर चप्पल काढ की तुम्हाला ABCD असं बनवून देते ना गोल झाले